घेऊन यावं। तसेच राजमोहन शेट्टी यांना विनंती आहे, आजच्या कार्यक्रमाच्या सन्मान मूर्ती गुरुदास सावळ पत्रकार, आणखी रमेश वस्कर यांना व्यासपीठावर विराजित करावं। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव महाकार्येषु सर्वदा। विघ्नहर्त्या गणरायाचं स्तवन करून भगवती मातेच्या चरणी लीन होऊन आज या ठिकाणी विष्णू सूर्या वाघ फाउंडेशन आणि पेडणे पत्रकार समिती यांच्या संयुक्त विद्यमानं विष्णू सूर्या वाघ पुरस्कार प्रदान सोहळा, त्याचबरोबर त्यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। विष्णू सूर्या वाघ या अद्भुत माणसाच्या नावामागे एक उपाधी लावायची आणि ती कोणती लावायची हा प्रश्न पडतो। माजी आमदार, माजी उपसभापती, कवी, वक्ते, नाटककार, पत्रकार, गायक, संगीत तज्ञ असे चतुरस्त्र अष्टपैलूच नव्हे तर ज्याच्या ठिकाणी 64 कला होत्या अशा प्रकारचं समृद्ध असं व्यक्तिमत्व, ज्यांच्या बद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक आदराची भावना आहे। अनेक कलात्मक गुणांचा व्यापक समुच्चय ज्यांच्या ठायी होता आणि त्याहून सांगायचं झालं तर ते एक माणूस म्हणून एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व होतं। कृतार्थ शब्दार्थी धगधगते शब्दकुंड म्हणजेच आजची पुण्यस्मरणीय व्यक्ती जी आपल्यात नाही, आदरणीय विष्णू सूर्या वाघ। आणि अशा या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत। त्याही पेक्षा आदरणीय विष्णू वाघ यांचे चाहते केवळ पेडण्यातून नाही, पेडणे, बारदेश, तमाम गोमंतकाबाहेरून उपस्थित झालेले आहेत। आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। खरं तर हा सोहळा म्हणजे निमित्त मात्र आहे, ज्यांचं पुण्य स्मरण करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात। ते आमचे विष्णू सूर्या वाघ, त्यांच्याबद्दल परिचय करून देण्याची खरं तर गरज नाही। आणि अशा या व्यक्तिमत्वाच्या ओढीपायी आपण सर्वजण उपस्थित आहात। मी या ठिकाणी सर्वप्रथम आजचे प्रमुख पाहुणे परेश प्रभू सरांचं पुष्पगुच्छ म्हणजे या ठिकाणी पुस्तक आणि फूल देऊन स्वागत करण्याची विनंती सूर्यकांत चोडणकर यांना करतो। आणखी एक व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहे, मी त्यांना निमंत्रित करीन। मोहम्मद खान, एशियन डिप्लोमॅटिक असोसिएशन ऑफ इंडिया, ज्यांनी विष्णू सूर्या वाघ यांच्या बरोबरीनं काम केलेलं होतं, त्यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करतो। यानंतर
आजच्या सन्मान मूर्ती ज्याच्यामध्ये आहेत आपणा सर्वांचे लाडके साहित्यिक पेडण्यातील अवधूत कुर्तरकर यांचंही या ठिकाणी स्वागत करावं असं मी त्यांच्याच गावातील शशिकांत महाले यांना विनंती करतो. रुपेश नारोजी यांना विनंती आहे त्यांनी सौभाग्यवती कुर्तरकर यांना पुस्तक आणि फूल देऊन त्यांचं स्वागत करावं. यानंतर सन्मान मूर्तीमध्ये आहेत आपल्या पेडण्यातीलच साहित्यिक पत्रकार आदरणीय गुरुदास सावंत यांचं स्वागत करतील दशरथ परब. साईनाथ देसाई यांना विनंती आहे त्यांनी दुसरी सन्मानित मूर्ती आपल्या पेडण्यातीलच परंतु अलीकडच्या काळामध्ये ज्यांचं वास्तव्य बोरी या भागामध्ये आहे त्यांचे आदरणीय रमेश वस्कर सर. यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले पेडणे पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रकाश तळवणेकर यांचं स्वागत करतील विनोद मेथर. महादेव गवंडी यांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी विष्णू सूर्या वाघ फाउंडेशनच्या अरुणा वाघ यांचं स्वागत करावं. भास्कर नारुलकर यांना विनंती आहे या कार्यक्रमाचे निमंत्रक राजमोहन शेट्टी यांचं स्वागत करावं. श्रेया नाईक यांना विनंती आहे त्यांनी मोहम्मद खान यांचं स्वागत करावं. मित्रहो, व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे. यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करीन आदरणीय पूजनीय विष्णू सूर्या वाघ ज्यांना आपण बाबा म्हणत असू त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचं पुण्य स्मरण करावं. नका त्याच्याने येतलं बरं येतलं ना तो येतलं
बस 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 ठेवा मारून जाय मारी सुका मारून जाय येस मान्यवरांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावरील आसन ग्रहण करावं. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे निमंत्रक राजमोहन शेट्ये यांना मी विनंती करीन की त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करा. नमस्कार. विष्णू सूर्य वाघ फाउंडेशन आणि पेडणे तालुका पत्रकार समिती आयोजित विष्णू सूर्य वाघ या स्मृती सोहळ्यास व त्याने लिहिलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास मी आपणा सर्वांचे इथं स्वागत करत आहे. साहित्य क्षेत्रासह संगीत, नाटक, चित्र, व्यंगचित्र तसंच शिल्प कलाकार म्हणून एक उत्कृष्ट, त्याचबरोबर एक उत्कृष्ट वक्ते म्हणून आदरणीय विष्णू सूर्य वाघ तुम्हा आम्हा सर्वांना परिचित होते. गोमंतकाचं साहित्य क्षेत्रातलं फार मोठं भूषण मला वाटतं आणि फार हानी अशी आपली मला वाटतं साहित्य क्षेत्राची त्यांच्या लवकर जाण्याने झाली आणि आजचा हा त्यांना समर्पित आजचा हा दिवस स्मृती दिन आज इथं पेडण्यात करण्याचं आम्हा संधी मिळाली. या संपूर्ण कार्यक्रमास उपस्थित असलेल्या आपण सर्वांचं मी स्वागत करतो आणि स्वागत करतो यासाठी की हा पहिलाच कार्यक्रम इथं होतोय आणि हा स्मृती दिन साजरा करताना त्यांच्या नावानं स्मृती पुरस्कार इथं जाहीर होतोय आणि तोही पेडण्यातील अशा एका दिग्गज साहित्यिकाला ज्याने साहित्याची अविरत अशी सेवा केलेली आहे आणि ते आदरणीय अवधूत कोडतरकर सर. मी इथं सरांचं इथं स्वागत करतो. आणखी दोन पत्रकारिकेमध्ये ज्यांनी पेडण्याचं नाव उज्ज्वल केलं, साहित्य क्षेत्रातही भरपूर असं त्यांचंही योगदान आहे, असे दोन ऋषितुल्य अशी व्यक्तिमत्व या पेडण्यातील आम्ही मानतो आणि त्यामध्ये अखिल भारतीय साहित्य महामंडळावर आज उपाध्यक्ष म्हणून पद सांभाळणारे आदरणीय रमेश वस्कर आणि त्याचबरोबर पत्रकारितेमध्ये एक वेगळा असा ठसा उमटविलेले आदरणीय असे गुरुदास सावंत. याही सत्कार मूर्तींचं इथं सन्मान मूर्तींचं इथं स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्यांचं पेडण्याशी जिव्हाळ्याचं असं नातं आहे, कधी आम्ही कार्यक्रम करावा आणि आदरणीय परेश प्रभू सर
त्या कार्यक्रमास उपस्थित राहावं असं हे नातं आणि ते स्नेहाचं नातं ते आजपर्यंत त्यांनी जपलं आणि आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणेपण त्यांनी स्वीकारलं आणि इथं त्यांचंही मी इथं पुनश्च स्वागत करतो. विष्णू सूर्य वाघ फाउंडेशनचा हा कार्यक्रम आहे आणि त्याच्या सर्व सेवा अशा अरुणा विष्णू वाघ यांनी पेडणे हा तालुका निवडला आणि मॅडम तुमचंही पेडणे तालुका पत्रकार समिती आणि एकंदर संपूर्ण पेडणे वासियांच्या वतीनं मी स्वागत करतो. कारण पेडण्याशी विष्णू सरांचं नातं एक वेगळं आगळं असं होतं. मला वाटतं माझ्यासारखाही तरुण त्याचबरोबर अनेक बुजुर्ग असे साहित्यिक आणि पत्रकार म्हटल्यानंतर मला वाटतं सर तो पत्रकार कोणताही असो त्यांना भेटल्याशिवाय जात नव्हते आणि जे आले त्या मला वाटतं प्रत्येकाकडे तुमच्याकडे संपर्क असलेलं हे व्यक्तिमत्व आणि त्या प्रेमानं तुम्ही आज उपस्थित राहिलात. आजचा हा कामकाजाचा दिवस आहे तरीही वेळात वेळ काढून तुम्ही आज अनेक साहित्य क्षेत्रातील व्यक्तिमत्व इतर ज्येष्ठ श्रेष्ठ असे साहित्यिक कवी कवयित्री सगळे जे तुम्ही आलाय. कारण एखाद्याचं जर नाव घेतलं तर एखादा त्यातनं वाईट वाटेल काय हा माझ्या मनात सुद्धा शंका येते. म्हणून नाव न वगळता शेवटी आपण स्नेहानं आणि प्रेमानं इथं आलाय त्या तुम्हा सर्वांचं मी इथं स्वागत करतो. विशेष उल्लेख करतो या हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय कांबळी सर इथं आहेत. कारण सभागृह जो आहे तर या मॅनेजमेंटनं आम्हाला सदोदित असा उपलब्ध करून नेहमी कोणताही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमास हा सभागृह आम्हाला हातात मिळाला जातो आणि त्यानिमित्त आम्हाला एखादा कार्यक्रम राबवताना सहज शक्य होतं. म्हणून कांबळी सरांचं मी इथं स्वागत करतो. इथं सर्व पत्रकार बंधू कारण कार्यक्रम त्यांचा आहे. कारण विष्णू सूर्य वाघ हे पत्रकारितेला मानणारे पत्रकारितेला जिवंत ठेवणारे असं व्यक्तिमत्व आहे. निश्चितच त्यांच्या साहित्य कृतीला आणि पत्रकारितेमध्ये एक पत्रकार कसा असावा या दृष्टीनं एक ज्वलंत असं व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे आम्ही पाहू शकतो असं विष्णू सूर्य वाघ होते. आणि निश्चितच त्यांच्या या स्मृतीला उजाळा देताना त्यांचं स्मरण आठवण करणं आपलं आद्य कर्तव्य राहतं. म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमचं सगळ्यांचं पुनश्च स्वागत करून मी इथं थांबतो. धन्यवाद. खरं तर या ठिकाणी विष्णू वाघ हे आपल्या साहित्याच्या रूपाने आहेतच पण त्यांची छोटीशी क्लिप या ठिकाणी तुम्हाला ऐकायला देतो म्हणजे प्रत्यक्ष ते आल्याचं सुख आपल्याला मिळेल. त्यांची आठवण पुन्हा पुन्हा करत राहणं पुन्हा पुन्हा होत राहणं म्हणजे
त्यांची स्वर्गाबद्दलची कल्पना जी आहे ती आज प्रत्यक्षात आलेली आहे आणि आपणा सर्वांच्या उपस्थितीतून आदरणीय विष्णू वाघ येत आहे याचा आनंद आपणा सर्वांना आहे. मित्रहो, अशा या दिग्गज साहित्यिकाच्या स्मृतीतून आपण आज या ठिकाणी आपल्यातीलच एका साहित्यिकाचा सन्मान करणारच आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी विष्णू सूर्या वाघ फाउंडेशनच्या अरुणा वाघ यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ, आजचे सत्कार मूर्ती श्री कुडतरकरजी, सौ कुडतरकरजी, ज्येष्ठ पत्रकार सावळजी, वस्करजी, तसेच बाचे मित्र श्री मोहम्मद खान, राजमोहन शेट्ये आणि पत्रकार समितीचे श्री प्रकाश तळकरजी, प्रेक्षकामध्ये बसलेले समस्त मान्यवर यांना सगळ्यांना माझा प्रेमाचा नमस्कार. पेडणे प्रांत हा माझा खूपसा असा आवडता प्रांत, कारण जेव्हा मी रुजू झाले शिक्षण अधिकारी म्हणून इकडे, तेव्हा ग्रामीण भागासाठी काम करण्यासाठी मी हा प्रांत निवडला, पेडणे महाल निवडला. आणि आमचे पत्रकारजी श्री उमेश गाड यांनी माझ्या बरोबर प्रत्येक गाव फिरवून मला दाखवलं. फकीर पाटो असू दे, पत्रादेवी असू दे, आणि त्या कामाच्या निमित्तानं इकडच्या माणसांशी एक आपला पण एक नातं तयार झालं. त्यानंतर विष्णू वाघ यांचं तर प्रत्येकाशी इकडे वेगवेगळ्या ह्याच्यातून नातं होतं. चित्रकाराशी चित्रकाराप्रमाणे, पत्रकारांशी पत्रकाराप्रमाणे, आणि नाटकांच्या त्यांची नाटकं व्हायची. या सगळ्या ह्याच्यातून खेरी गावात एकदा मी गेले असता तिकडचे जे सरपंच केरकर मला सांगायला लागले की तुमच्या सासऱ्याकडनं श्री सूर्या वाघांकडनं मी नाटक शिकलो. ते आमच्याकडे इकडे यायचे आणि आम्हाला नाटक शिकवायचे. सो मला वाटतं पेडणे आणि वाघ फॅमिलीचा जो जिव्हाळा आहे तो या जनरेशनचाच नाही आहे, तो वेगळ्या एका जनरेशन टू जनरेशन चालत आहे. आणि माझं फॅमिलीचं मामाचं घर तर आमच्या शमेचे अडवणा, इकडे माझे भाऊ आलेले आहेत. मग आमचा तुयात लिंगुडकर परिवार, असं आम्ही इकडे यायचो आणि त्या शमेच्या आडवण्याच्या त्या भागामधून आम्ही इकडे फिरलेलो. इकडे आमचं बालपण गेलेलं. तर असं या ह्याच्यातून हा जो जिव्हाळ्याचं जे नातं आहे, आणि हे नातं कोण आपलं हे करू शकतं. तर जेव्हा असा हे झाला तर एकदा कार्यक्रम आटोपून मी आगरवाड्याच्या दिशेने चालले होते आणि तिकडे आमच्या सगळ्या महिला मंडळांना आम्ही एक चहा घ्यायचा म्हणून इकडे एका हॉटेलमध्ये गेलो आम्ही. आणि जेव्हा ते आम्ही पे करतो तेव्हा त्यांना समजलं की अरुणा विष्णू वाघ हे नाव आलं. आणि त्यांनी म्हटलं की अरुणा तुम्ही विष्णू वाघाच्या मिसेस का? साहेबांचा आम्ही खूप बोलतो. ते आमच्या प्राध्यापक बगळीचे पुतणे होते. तर त्यांच्याबद्दल आम्हाला पेडण्यात काहीतरी करायला पाहिजे असा त्यांनी जे एक सूर लावला. त्याच्यानंतर आमचे सूर्यकांतजी सोडणकर वेगवेगळ्या कार्यक्रमातून ते भेटायचे आणि ते भेटल्यानंतर सांगायचे की पेडण्यात आमच्या काय जाण वया, आमच्या पेडण्यात श्री विष्णू सूर्या वाघाचा काहीतरी कार्यक्रम आम्ही करून वये. त्याचे खूप असंख्य चाहते असत. तर अशा या ह्याच्यातून मी पत्रकारांशी बोलले. आमचे आगरवाडेकरजी इकडे आहेत, यांच्याशी सगळ्यांशी संपर्क साधला
आणि हे जे नातं आहे स्वर्गात न्यायचं विष्णुवादाची जी कल्पना आहे, वेळ आणि काळ याच्यामध्ये आपलं जे जीवन आहे ते जीवन आपण लोकांमध्ये असं विखुरलेलं आहे आणि ते त्यांच्या मनात आहे आणि त्या मनातून ही स्वर्गाची विष्णुवादाची कल्पना आहे. स्थळ आणि काळ याच्याबद्दलची ही कल्पनाच खूप आगळी वेगळी आहे आणि ही पेडणेकरांनी खूप सुंदर अशी साकारली. याच्याबद्दल समस्त पेडणेकरांची मी कृतज्ञ आहे, मी आभारी आहे. पेडण्याचा माणूस ते म्हणतात ना की पणसापरी खरखरीत आणि आतून त्या पणसा